सोयाबीनपासून बनणारी कॉफी आणि ती पण कॅफेन फ्री. हो, चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. त्यासाठी लागणारं साहित्य सिंपल आहे. एकच लागणार आहे वस्तू आणि ती म्हणजे सोयाबीन. चला मग बघूया रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा मी कढई घेतली आहे आणि कढईत आपण सोयाबीन घालणार आहोत आणि त्या सोयाबीनला कंटिन्युअसली आपण रोस्ट करणार आहोत 5 ते 10 मिनटं. कमीत कमी 5 ते 10 मिनटं. म्हणजे आपण ते सोयाबीन आपल्याला एकदम फारसं जळकट वास येईपर्यंत नाही भाजायचं आहे. थोडंसं कमी, अगदी लालसर चॉकलेटी कलर येईपर्यंत, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी तसंच. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या सोयाबीनला थोडंसं जास्त रोस्ट केलं तरी चालेल. म्हणजे कोणाकोणाला असा एकदम असा स्मोकी फ्लेवर आवडतो ना, त्यानुसार. मी थोडंसं जास्त रोस्ट केलं आहे कारण मला स्मोकी फ्लेवर आवडतो. तुम्ही बघत आहात की अगदी कलर चेंज होत चालला आहे सोयाबीनचा. असा काळपट चॉकलेटी कलर येतो आणि आपल्याला या ज्या काळपट चॉकलेटी कलरच्या सोयाबीनला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता आपलं सोयाबीन होत आलं आहे. एक 5 ते 10 मिनटं लागतात. मी 5 नाही म्हणणार, 10 मिनटं लागतात. आणि आता आपण दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून सोयाबीनला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूया. अगदी थंड होऊ द्यायचे सोयाबीनला. आणि सोयाबीन थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरमधनं काढायचं आहे. बघा, त्याच्यातून स्मोक पण येतं अजून बाहेर. आता त्याच्यातून जी वाफ येणी बंद झाली आहे आणि सोयाबीन थंड झाले. एक 15 मिनटं मी सोयाबीनला तसंच सोडलं होतं फॅन लावून. थंड झाले. भांड्यात ट्रान्सफर करून घेऊया मिक्सरच्या आणि त्याच्यानंतर आपण त्याची पावडर बनवूया. बघा, पावडर तयार झाली आहे आणि पावडर अगदी कॉफीसारखी तयार होते. तुम्हाला अजून एकदम बारीक हवी असेल तर तुम्ही त्याला चाळणीतनं एक चाळून पण घेऊ शकता. आणि त्यानंतर जी पावडर तयार होते त्याला आपण एका जारमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. मी एका काचेच्या जारमध्ये ती ट्रान्सफर करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लास्टिक, काचेच्या भांड्यात किंवा एक स्टीलच्या भांड्यात पण करू शकता ट्रान्सफर. हे आपल्या कॉफीसारखी लगेच ओपन राहिली की वातावरणानुसार एकदम अशी चिकट होऊन नाही जात. त्यामुळे याचं तेवढं टेन्शन नाही आहे. तुम्ही कोणत्याही भांड्यात ट्रान्सफर करू शकता. आता बघूया आपण कॉफी कशी बनते. सगळ्यात पहिल्यांदा कॉफीसाठी लागणार आहे दूध. 1 कप दूध घेतले मी. त्यानंतर त्यात घालणार आहे साखर. मला गोड कॉफी प्रचंड आवडते म्हणून मी त्यात साखर घातली आहे. तुम्ही साखर तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. आणि दूध आणि साखरेला थोडीशी उकळी आली की मग नंतर त्यात घालणार आहे कॉफी पावडर. मी 1 चमचा कॉफी पावडर घातली आहे. मला खूप अतिशय डार्क कॉफी नाही आवडत, त्यामुळे मी 1च चमचा घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॉफी कमी जास्त करू शकता. कॉफी पावडर घातल्यानंतर कॉफी थोडीशी उकळत ठेवणार आहे मी. आणि कॉफी उकळल्यानंतर थोडंसं एक त्यात छान असा कॉफीचा अरोमा येईल मस्त. त्यानंतर कॉफी मी गाळून घेणार आहे कारण आपण कॉफी पावडर गाळून नाही घेतली आहे. तुम्हाला इन्स्टंट कॉफीसारखी कॉफी कपामध्ये टाकून आणि दूध वरतून मिक्स करायचं असेल तर तुम्ही कॉफी आधीच वस्त्रगाळ करून घेऊ शकता. म्हणजे एकदम बारीक पावडर त्याची तुम्हाला भेटेल, जेणेकरून कॉफी पातेल्यात टाकून उकळायची गरज नाही आहे. मी पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.